नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग आज आपण दिल्ली सल्तनत म्हणजे दिल्ली शासक याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. तर दिल्ली सल्तनत हा काळ होता 1206 ते 1526 पर्यंतचा. म्हणजे 1206 ते 1526 पर्यंत दिल्लीवर कोणी सत्ता गाजवली किंवा कोणाचे शासन होते बघूया. चला मग आता दिल्लीवर शासन करणारे त्यावेळेला 5 वंश होते. त्यातील पहिला होता गुलाम वंश. यांचा काळ होता 1206 ते 1290. दुसरे होते खिलजी वंश. यांचा काळ होता 1290 ते 1320. तिसरे आहेत तुगलक वंश. यांचा काळ आहे 1320 ते 1414. आणि चौथा आहे सय्यद वंश. यांचा कार्यकाळ आहे 1414 ते 1450. आणि शेवटचा पाचवा लोधी वंश. यांचा कार्यकाळ आहे 1451 ते 1526. तर या पाच वंशांनी म्हणजे गुलाम वंश असेल, खिलजी वंश असेल, तुघलक वंश असेल किंवा सय्यद किंवा लोधी वंश असेल, या 5 वंशांनी दिल्लीवर शासन केले, म्हणजे दिल्लीवर सत्ता गाजवली. तर त्यातील आपण एक एक बघून एक एक टॉपिक घेऊन तो डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग पहिला आहे आपला गुलाम वंश, त्याविषयी जाणून घेऊया. आता गुलाम वंश यांचा कार्यकाळ आहे 1206 ते 1290. याआधी आपण एक व्हिडिओ तयार केलेला हिस्ट्रीवरचा भाग 1 म्हणून. त्यामध्ये मी मोहम्मद बिन कासिम, महमूद गजनबी आणि मोहम्मद घोरी याविषयीची माहिती दिलेली आहे. तुम्ही जो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, जाऊन चेक करा. तर गुलाम वंश यांचा कार्यकाळ आहे 1206 ते 1290 हा. तर दिल्ली सल्तनतची स्थापना ज्यांनी केली आहे ते होते कुतुबुद्दीन ऐबक याने दिल्ली सल्तनतची स्थापना केली. आणि या दिल्ली सल्तनतची स्थापना केल्यानंतर दिल्लीची राजधानी त्यांनी लाहोर ही होती. त्यावेळेला दिल्लीची राजधानी ही लाहोर होती. पुढे दिल्ली सल्तनतची स्थापना तर कुतुबुद्दीन ऐबकनी तर केली होती, पण त्याआधीही दिल्ली त्याला आपण रिअल फाउंडर कोण होता तर इल्तुतमिस होता. इल्तुतमिस हा दिल्लीचा रिअल फाउंडर होता. त्यावेळेला त्याने राजधानी दिल्ली ही ठेवली होती. कुतुबुद्दीन ऐबकने कोणती ठेवली होती तर लाहोर, आणि इल्तुतमिस याने दिल्ली ही राजधानी ठेवली होती. तर दिल्ली शासनाचे पहिले सुलतान कोण होते तर इल्तुतमिस. लक्षात ठेवा, दिल्ली शासनाचे पहिले सुलतान जर विचारले तर इल्तुतमिस हेच येणार. आता इल्तुतमिस ने 2 प्रकारची नाणी तयार केली होती. एक होती टंका आणि दुसरी होती ती जितल. ही जी टंका होती ही चांदीची होती. आणि ही जितल जी होती ती तांब्याची होती. तांबे. तर बघा, इल्तुतमिस याने 2 प्रकारची नाणी तयार केली होती. त्यातील पहिली होती टंका, दुसरी होती जितल. टंका ही चांदीची होती आणि जितल ही तांब्याची होती. चला पुढे बघूया. आता सुलतानची स्थापना.
इल्तुतमिश याने सुलतानशाहीची स्थापना केली. तर दिल्ली शासनामध्ये पहिली मस्जिद कोणी बांधली असेल तर कुतुबुद्दीन ऐबक याने दिल्लीमध्ये पहिली मस्जिद बांधली. त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकने अढाई दिन का झोपडा, काय बघा, अढाई दिन का झोपडा बनवले. हे कोठे आहे तर अजमेर मध्ये आहे. अजमेर. पुढे बघूया, कुतुबुद्दीन ऐबक यांचे पद कोणती होती. तर कुतुबुद्दीन ऐबकांना मलिक असेही होते. त्यानंतर सिप सलार होते. दुसरे होते ते लाख बख्श. ही जी पदवी होती, ही लाख बख्श ही लोकांमार्फत दिलेली पदवी होती. ही पदवी कोणी दिली तर लोकांमार्फत ही पदवी कुतुबुद्दीन ऐबकला दिली गेली होती. पुढे बघूया, आता कुतुब मिनारची स्थापना कोणी केली. तर कुतुब मिनारची स्थापना तर कुतुबुद्दीन ऐबकनेच केली होती आणि ती पूर्ण कोणी केली तर इल्तुतमिश याने पूर्ण केली. कोणी केली तर कुतुब मिनारची स्थापना कुतुबुद्दीन ऐबकने तर केली होती, पण ती पूर्ण कोणी केली तर इल्तुतमिश याने कुतुब मिनार पूर्ण म्हणजे बांधकाम पूर्ण केले त्याचे. पुढे बघूया, इल्तुतमिश हा कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम होता. इल्तुतमिश हा कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम होता आणि कुतुबुद्दीन ऐबकच्या मुली सोबत त्याचे लग्न झाले होते. कुणाचे तर इल्तुतमिशचे कुतुबुद्दीन ऐबकच्या मुलीसोबत लग्न झाले होते. पुढे बघूया, रझिया सुलतान यांचा कार्यकाळ काय होता तर 1236 ते 1240. तर ही पहिली मुस्लिम महिला शासनकर्ती होती. कोण तर रझिया सुलतान यांनी कुबा आणि कुला हे जे आहे हे विदेशी कपड्याचे प्रकार आहेत. पुढे बघूया, रझिया सुलतान यांनी नाणी विकसित केली. ती 3 प्रकारची होती. ठीक आहे, पहिली आहे न्याय की राणी, दुसरी आहे इल्तुतमिशची मुलगी आणि तिसरी आहे दिल्लीची महाराणी. असे 3 प्रकारचे तिने नाणे विकसित केले होते. इल्तुतमिशची मुलगी ही रझिया सुलतान होती. पुढे बघूया, पुढे आहे बलबन. त्याचं नाव रिअल नाव काय असेल तर गयासुद्दीन बलबन. याचा कार्यकाळ काय आहे 1265 ते 1288 हा आहे. याने काय केलं तर पर्शियन संस्कृतीची सुरुवात केली. कोणी तर बलबनने. पर्शियन संस्कृतीची सुरुवात कोणी केली असेल तर बलबन याने केली होती. त्यानंतर बलबनने बलबनची नाणी चालवली. त्यानंतर आहे नवरोज जो हा सण आहे फारसी लोकांचा. नवरोज सणाची सुरुवात कोणी केली असेल तर बलबनने. नवरोज हा सण कोणाचा आहे तर फारसी लोकांचा आहे. बलबनने सजदा व पैबोस. आता सजदा म्हणजे काय तर दंडवत आणि पैबोस म्हणजे काय तर पायाचे चुंबन. पुढे बघूया, पुढचा जो वंश आहे तो आहे खिलजी वंशाची सुरुवात झालेली आहे 1290 ते 1320 या काळात. काय आहे बघूया, दिल्ली शासनाचा ताकदवान
दिल्ली शासनाचा ताकदवान कोणता राजा असेल तर कोणता सुलतान असेल तर अल्लाउद्दीन खिलजी हा होता. खिलजी घराण्याची स्थापना जलालुद्दीन फिरोज खिलजी याचा कार्यकाळ होता 1290 ते 96. खिलजी घराण्याची स्थापना कोणी केली असेल तर जलालुद्दीन फिरोज खिलजी याने खिलजी घराण्याची स्थापना केली होती. आता अल्लाउद्दीन खिलजी याचा कार्यकाळ आहे 1296 ते 1316. 1296 ते 1316 हा कार्यकाल कुणाचा आहे तर अल्लाउद्दीन खिलजीचा आहे. त्याचे नाव काय होते तर अली गुरशास्त. अल्लाउद्दीन खिलजीचे नाव काय होते तर अली गुरशास्त. अल्लाउद्दीन खिलजीने 2 प्रकारचे कर चालवले. एक म्हणजे घराई आणि दुसरा आहे चराई. घराई म्हणजेच घरासंबंधीच असणार आहे. दुसरा आहे चराई. चराई म्हणजे गुरे ढोरे यांसाठी चरण्यासाठी जी जागा असते त्या जागेवर त्यांनी कर लावला होता. तर हा कर कसा होता तर 50% कर लावला होता त्यांनी. समजा जर तुमची कमाई जर 100 रुपये आहे तर त्यातील 50% म्हणजे 50 रुपये तुम्ही कर म्हणून अल्लाउद्दीन खिलजीला द्यावा लागत असे. त्यालाच आपण मार्केट कंट्रोल सिस्टम ही कोणी आणली असेल तर अल्लाउद्दीन खिलजीने मार्केट कंट्रोल सिस्टम विकसित केली. तसेच त्याने आर्मी रिफॉर्म. आता आर्मी रिफॉर्म म्हणजे काय तर अल्लाउद्दीन खिलजीने काय केले तर जे आर्मी मध्ये म्हणजे जे सैनिक होते त्या सैनिकांना कपडे, त्यांचा पगार किंवा त्यांची सैन्यामध्ये भरती करून घेणे ही जी सिस्टीम होती ही त्यांनी चालवली. म्हणजे त्यांना कपडे देणे म्हणजे एकाच प्रकारचे कपडे किंवा त्यांना पगार देणे, त्यांची भरती करून घेणे, ही जी आज आपण सैन्य भरती बघतो ती अल्लाउद्दीन खिलजीने विकसित केली होती. तो सैनिकांना पगार देणारा पहिला राजा होता. सैनिकांना पगार देणारा अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला राजा होता. त्याने काय केले तर पुढे त्यांनी केलेले दाग सिस्टीम आणली. आता दाग सिस्टीम म्हणजे काय तर घोड्यांवर छाप देणे आणि हुलिया सिस्टीम. हुलिया सिस्टीम म्हणजे काय कपडे म्हणजे युनिफॉर्म एकाच प्रकारचे कपडे. तर ह्या 2 सिस्टीम अल्लाउद्दीन खिलजीने विकसित केल्या. पहिली आहे दाग सिस्टीम म्हणजेच घोड्यांवर छाप देणे आणि हुलिया सिस्टीम म्हणजे कपडे म्हणजेच युनिफॉर्म देणे. अशा प्रकारची त्यांनी सुधारणा केल्या. त्याने दिल्लीत हज खासची स्थापना केली. कोणी तर अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीत हज खासची स्थापना केली. त्याने अलाई दरवाजा कुठे असेल तर दिल्लीमध्ये आहे. तसेच अलाई दरवाजा दिल्लीमध्ये आहे. अलाई मिनारही दिल्लीमध्ये आहे. त्याने चोर मिनारची स्थापना केली. चोर मिनार कुठे आहे तर तेही दिल्लीमध्ये आहे. पुढे त्यांनी जमियत खाना ही मस्जिद आहे. या मस्जिदीची स्थापना केली. ती मस्जिद कुठे आहे तर तीही दिल्लीमध्ये आहे. अल्लाउद्दीन खिलजीने अलाई दरवाजा, अलाई मिनार, चोर मिनार, जमियत खाना यांची स्थापना केली किंवा हे बांधले. पुढे बघूया. अल्लाउद्दीन खिलजीने आपली राजधानी सिरी कुठे आहे तर दिल्लीमध्ये आहे. सिरी कुठे आहे तर दिल्ली येथे आहे. त्याने सिरीचा किल्लाही बांधलेला आहे. गुजरात आक्रमणात गुजरात राणी सोबत लग्न करणारा तो पहिला
म्हणजे त्याने गुजरात राणीवर म्हणजे बघा गुजरातवर आक्रमण करून गुजरातच्या राणीसोबत लग्न करणारा तो पहिला राजा होता. म्हणजे भारतीय राणीसोबत लग्न करणारा तो पहिला राजा होता. त्यानंतर तिला त्याने हरममध्ये ठेवले. त्याची नजर एका मुलावर पडली. त्याचे नाव होते मलिक कफूर. काय होते तर मलिक कफूर असे नाव होते. ऍक्च्युली त्याचे रिअल नाव मलिक मणी असे होते. त्याला 1000 दिनारात खरेदी केले होते. त्याला 1000 दिनारेही म्हणतात मलिक कफूरला. त्याचं रिअल नाव काय होते तर मलिक मणी असे होते. त्याला किती दिनारात विकत घेतले होते तर 1000 दिनारात विकत घेतले होते. म्हणून त्याला मलिक कफूर असे नाव ठेवले. हजार दिनारे असेही म्हणतात मलिक कफूरला. पुढे बघूया. आता मलिक कफूरला अल्लाउद्दीन खिलजीने मलिक कफूरला नायाब पद दिले किंवा नायाब असे नाव ठेवले होते त्याला मलिक कफूरला. तसे अल्लाउद्दीन खिलजीला मारून मलिक कफूरने 26 दिवसासाठी राजा झाला होता. कोण तर मलिक कफूर. 26 नाही 36 दिवसासाठी. किती दिवसासाठी तर 36 डेज लिहूया आपण. 36 दिवसासाठी मलिक कफूर राजा झाला होता. कुणाला मारून तर अल्लाउद्दीन खिलजीला मारून. त्यानंतर मुबारक शहा याने काय केले म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचा हा दुसरा मुलगा होता मुबारक शहा. त्याने म्हणजे मुबारक शाह खिलजीने कुणाला मारले तर मलिक कफूरला मारले. पुढे बघूया. अल्लाउद्दीन खिलजीचे संरक्षण अमीर खुसरोला प्राप्त होते. कोणाला तर अमीर खुसरोला प्राप्त होते. याला तोताए हिंद असेही म्हणतात. कुणाला तर अमीर खुसरोला तोताए हिंद असेही म्हणतात. कारण तो कोणतीही गोष्ट काव्यात म्हणत असे म्हणून त्याला तोते हिंद असेही म्हणतात. तसेच समुद्रगुप्त हा पण वीणा वाजवत असे. म्हणजे पहिले वाद्य कुठले असले तर हे वीणा होते. तसे अमीर खुसरोने 10 राजांच्या दरबारी काम केले. कोणी तर अमीर खुसरोने. त्यामुळे त्याला 10 राजांचे संरक्षण प्राप्त होते. कुणाला तर अमीर खुसरोला. पुढे बघूया. तुगलक घराणे म्हणजेच आपण तुगलक वंश असंही म्हणतो. त्यांचा कार्यकाळ आहे 1320 ते 1414 असा. आता तुगलक घराण्याची स्थापना कोणी केली असेल तर गियासुद्दीन तुगलक याने केली. गियासुद्दीन तुगलक याने 5 वर्ष राज्य केले. आता गियासुद्दीन तुगलकने कोणते पद ग्रहण केले होते तर गाझी. कुठले पद ग्रहण केले होते तर गाझी हे पद ग्रहण केले होते. तर गाझी म्हणजे काय तर अजय असा याचा अर्थ होतो. आता गियासुद्दीनची हत्या त्याच्याच मुलाने केली होती. कोणी तर जोना खान याने. कोणी तर जोना खान. त्याचे नाव जोना खानचे नाव काय आहे मोहम्मद बिन तुगलक. हे पुढे त्याला दिले गेलेले नाव आहेत. गियासुद्दीन तुगलकच्या मुलाने म्हणजेच कोणीतर जोना खान याने त्याची हत्या केली. कधी केली तर 1325 मध्ये. 1325 मध्ये गियासुद्दीन तुगलकची हत्या जोना खान याने केली.
त्यानंतर त्याच्या मुलाने म्हणजेच जोना खानने राज्याभिषेक करून घेतला व त्याने आपले नाव मोहम्मद बिन तुगलक असे ठेवले. मोहम्मद बिन तुगलकाच्या आधीचे नाव काय होते तर जोना खान. जोना खान कोणाचा मुलगा होता तर गयासुद्दीन तुगलकचा. जोना खान याने आपले नाव बदलून मोहम्मद बिन तुगलक असे ठेवले. आता गयासुद्दीनने काय कोणते कार्य केले होते बघूया. गयासुद्दीन तुगलकने दिल्लीत पोस्टाची सुरुवात केली होती, म्हणजे पत्रव्यवहाराची. म्हणजे पत्रव्यवहार जी आताची पोस्टाची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम त्याने गयासुद्दीनने दिल्लीमध्ये सुरुवात केली होती त्याची. त्याने कॅनल्सची निर्मिती केली, म्हणजे पाणी वाहून नेणारे जे कॅनल्स आहेत त्याची निर्मिती कुणी केली होती तर गयासुद्दीन तुगलकाने केली होती. तसेच पुढे मोहम्मद बिन तुगलकाला वेडा राजा असेही म्हटले जाते. मोहम्मद बिन तुगलकाला वेडा राजा असेही म्हटले जाते. तसेच लंपट राजा कोणाला म्हणतात तर जहादर शहा याला म्हणतात. लंपट मूर्ख राजा कोणाला म्हणत असेल तर जहादर शहा. तसेच रंगीला राजा कोणाला म्हणत असेल तर मोहम्मद शहाला काय म्हणत असेल तर रंगीला राजा असे म्हणत असे. पुढे बघूया. मोहम्मद बिन तुगलकाने आपली राजधानी कुठे नेली तर देवगिरी येथे नेली. मोहम्मद बिन तुगलकाने आपली राजधानी देवगिरी येथे नेली. त्याने म्हणजेच कोणी तर मोहम्मद बिन तुगलकाने नोटांची सुरुवात केली. आत्ताचे जे नोटा आहेत त्याची सुरुवात मोहम्मद बिन तुगलकाने केली होती. ती आयडिया त्याला कोणी दिली होती, कुठून आली होती तर मलेशियन पद्धतीमधनं त्याने ती आयडिया घेतली होती, म्हणून त्याने नोटांची सुरुवात केली. कृषी व्यवसायाला सुरुवात कोणी केली असेल तर ती मोहम्मद बिन तुगलकाने, म्हणजेच असं मोहम्मद बिन तुगलक याने. त्याने काय केले तर आपली राजधानी देवगिरी येथे नेली. त्यानंतर त्याने नोटांची सुरुवात केली. त्याला ती आयडिया कुठून आली असेल तर ती मलेशियन पद्धतीने त्यांनी ती नोटांची सुरुवात केली. त्याने कृषी व्यवसायाला सुरुवात केली. त्याला दिवाण ए अमीर असे म्हणतात. त्याला दिवाण ए अमीर कोही असे म्हणतात. पुढे येतात ते फिरोजशाह तुगलक. याने अशोका शिलालेख भारतात आणले. ते कुठे होते तर आधी नेपाळमध्ये होते. नेपाळमधून फिरोजशाह तुगलकांनी अशोक शिलालेख भारतात आणले. त्याने जौनपूरची स्थापना केली. त्याला नाव काय होते तर मोहम्मद बिन तुगलक असे नाव दिले होते. त्याला आज आपण सिराज ए हिंद असे म्हणतो. त्याने जजिया वसुली केली, कोणी तर फिरोजशाह तुगलकाने. हक ए शर्ब नावाचे कर लावले. कशावर लावले तर कॅनलची जी निर्मिती केली होती कोणी तर गयासुद्दीनने, त्या कॅनलवर त्याने कर लावला, कोणी तर फिरोजशाह तुगलकाने. पुढे बघूया सय्यद वंशाबद्दल जास्त काही माहिती नाहीये. खिज्र खान या सय्यद वंशाचा स्थापक होता, कोणतर खिज्र खान. पुढे बघूया. पुढे आहे लोधी वंश. पाचवे जे घराणे आहे ते आहे लोधी वंश. लोधी घराण्याची स्थापना बेहलोल लोधी याने केली, कोणी तर बेहलोल लोधी याने लोधी घराण्याची किंवा लोधी वंशाची स्थापना केली. त्याने दिल्लीवर शासन करणारा पहिला अफगाणी होता, कोणतर बेहलोल लोधी हा
दिल्लीवर शासन करणारा पहिला अफगाणी राजा होता. त्याने बेहलोली नावाचे नाणे निर्माण केले. नाण्याचे नाव काय होते तर बेहलोली नाणे. दुसरा आहे तो सिकंदर लोदी. त्याने आग्रा शहराची स्थापना केली. कोणी तर सिकंदर लोदीने. आग्रा शहराची स्थापना कोणी केली असेल तर सिकंदर लोदी यांनी केली 1514 मध्ये. 1514. आता 1506 मध्ये त्याने आग्राला राजधानी बनवली. राजधानी आग्राला बनवली. त्याने गज ए सिकंदरी मापन यंत्रणेची निर्मिती केली. काय आहे? गज ए सिकंदरी मापन यंत्रणेची निर्मिती केली. ही यंत्रणा जमीन म्हणजे मापन यंत्रणा जमीन मोजण्यासाठी याचा उपयोग होत होता. जमीन मोजण्यासाठी. ठीक आहे. तो कविता लिहित होता. कोण तर सिकंदर लोदी. कविता लिहित होता तो गुलुखी या नावाने कविता लिहित असे. सिकंदर लोदी हा कविता लिहित असे. तो गुलुखी या नावाने कविता लिहित असे. पुढे येतात तिसरा आहे तो इब्राहिम लोदी. याचा कार्यकाळ आहे 1517 ते 26. तो दिल्लीचा शेवटचा व लोदी घराण्याचा शेवटचा राजा होता. कोण? इब्राहिम लोदी. काय तर तो दिल्लीचा शेवटचा व लोदी घराण्याचा शेवटचा राजा होता. 1526 मध्ये आता 1526 मध्ये बाबर दिल्लीवर आक्रमण करतो. त्यालाच आपण पानिपतचे युद्ध असे म्हणतो. म्हणजे पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते तर इब्राहिम लोदी व बाबर यांच्यामध्ये 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले. आता पानिपतच्या युद्धात बाबर युद्ध जिंकतो. त्यानंतर मुघल घराण्याची सुरुवात होते. काय सांगितले तर इब्राहिम लोदी हा लोदी घराण्याचा शेवटचा राजा व दिल्ली शासनावरील शेवटचा राजा होता. इब्राहिम लोदी व बाबर यांच्यामध्ये 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले. त्यामध्ये बाबरचा विजय होतो या युद्धामध्ये. त्यानंतर मुघल घराण्याची सुरुवात होते. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मुघल घराण्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट करा. जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.